तर एमआयएमने महाविकास आघाडीला गुगली टाकली। या गुगलीने शिवसेनेची पंचायत झाली। एमआयएमला महाविकास आघाडीसोबत मैत्री करत इंडिया आघाडीत सहभागी व्हायचं आहे। आता या ऑफरमुळे शिवसेना पेचात पडली आहे। एमआयएमची ऑफर स्वीकारली जाईल। शिवसेना ठाकरे गट एमआयएमच्या मांडीला मांडी लावून बसेल। पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। महाविकास आघाडीला एमआयएमची गुगली। एमआयएमलाही सामील व्हायचंय महाविकास आघाडीत। एमआयएमशी सोयरी ठाकरे गट सहन करणार। भाजप आणि शिवसेना युती तुटली। शिवसेनेनं महाविकास आघाडीची मोठही बांधली। त्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली। फूट पडल्यावर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची नवी मैत्री जुळून आली। मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे तितकेसे सौहार्दाचे राजकीय संबंध नाहीत। त्यामुळे ठाकरे गटाच्या या नव्या मित्राला अजून महाविकास आघाडीत आणि पर्यायाने इंडिया आघाडीतही जागा मिळालेली नाही। मात्र हे सर्व सांभाळून घेणाऱ्या शिवसेनेसमोर आता नवाच पेच उभा राहिलाय, तो एमआयएमच्या या ऑफरने। मी त्यांना थेट ऑफरच देऊन टाकली होती आणि ते अशी मोठी गुगली पडली होती की त्यांना वाटत नाही होतं की आता काय आम्ही उत्तर देऊ त्यांना, कारण आपल्याला त्यांच्यावर फक्त आरोप करायचे आहे, ते सिद्ध आपण करू शकत नाही। आता ते त्यांनी जे ऑफर दिलेले आहे एका प्रकारे सिद्ध करण्यासाठी दिलेलं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कट्टर विरोधी आहे। आम्हाला या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने जितकं नुकसान केलेलं आहे, तर हे जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे, मी त्यांना त्यावेळीही बोललो होतो। आता पुन्हा मी रिवाइज करतो ते ऑफर। इम्तियाज जलीलांना एवढे इंडिया आघाडीविषयी प्रेम असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये जावं, राष्ट्रवादीमध्ये जावं। एमआयएमचा आणि आमचं वैचारिक जमण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही। शिवसेना ठाकरे गट याला विरोध करेल जर एमआयएम सोबत असेल तर इंडिया आघाडीमध्ये। एमआयएम शिवसेना एमआयएमला मानतच नाही ना। एमआयएम ही संघटना म्हणजे ज्या पद्धतीनं काम करते ती अतिशय जातीयवादी आहे। काय आहे की त्यांनी जे सुझाव दिलेले आहे की मी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावा, तर माझी काही अशी इच्छा नाही आहे, कारण मी तिथे जाऊन कठपुतलीसारखा नेता मला व्हायचं नाही आहे। मी त्या पार्टीमध्ये राहणारे जे मुस्लिम समाजातले जे आमदार आहे मी बघितलेलं आहे, ते मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असू द्या किंवा काहीही मुद्दा असू द्या, ते कधीही विधानसभेमध्ये उचलत नाही, कारण त्यांच्या पक्षाच्या जे मोठे नेते आहेत त्यांना ते परवानगी देत नाही। म्हणून मी जिथे आहे खूप खुश आहे। मात्र शिवसेना एमआयएमला सोबत घेण्यास तयार नसली तरी शरद पवार गट आणि काँग्रेसने मात्र हा प्रस्ताव लगोलग फेटाळलेला नाही। तो आघाडी कोणी कोणाबरोबर कसं 29 तारखेला परवाला 29 तारखेला दिल्लीत बैठक आहे। आम्ही राज्यातील सर्व नेते त्या बैठकीला जाणार आहोत। काही प्रस्ताव आला तर त्या बैठकीमध्ये तो चर्चा करू, त्यांचा प्रस्ताव काही असेल तर। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं आणि त्यांची आवश्यकता महाविकास आघाडीला आहे। महाविकास आघाडीची कदाचित त्यांना असेल तर आपण समन्वयाने पुढे जाता येईल। आता ते काय म्हटले तर आम्ही काय म्हणतो यापेक्षा याची चर्चा 29 तारखेच्या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये होईल। इम्तियाज जलील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये येण्याचा प्रस्ताव दिलेला आहे लोकसभेसाठी, तर काय सांगाल? हो, इंडिया आघाडीमध्ये होईल चर्चा। एमआयएम आणि वंचित हे दोघेही आता महाविकास आघाडी आणि इंडियाची दारं ठोठावतायत। मात्र या दोन पक्षांचंही तितकंसं बरं नाही। एमआयएमशी याआधी प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाने युती करत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती। मात्र तेव्हा एमआयएमने अचानक आंबेडकरांची साथ सोडली। त्यामुळे एमआयएमची एंट्री आंबेडकरांना सहन होणार का हा प्रश्न आहे। गेल्या 5 वर्षामध्ये वंचितने खूप महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे। त्यामुळे या सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मोदीला हटवणं हा आहे। आमच्याकडे कुठल्या समूहांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या बाबतीमध्ये निश्चित भूमिका आहे। आम्ही असं म्हणतो की 12 पैकी मिनिमम 3 म्हणजे इतर 36 जागांपैकी कुठले पक्ष देवोत अथवा न देवोत मुस्लिमांना आम्ही 3 किमान देणार। त्यातच विशेष म्हणजे वंचित काय किंवा एमआयएम काय, या दोघांचं आणखी एक साम्य म्हणजे या दोघांवरही भाजपची बी टीम असल्याचे आरोप झालेत। त्यामुळे आता एमआयएमच्या एंट्रीवर महाविकास आघाडी म्हणून काय निर्णय घेतला जातो याची उत्सुकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।